स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात पाटील गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा बाबर गटात प्रवेश। आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत असंख्य मुस्लिम कार्यकर्ते शिवसेना पक्षात। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। आमदार सुहास अनिलभाऊ बाबर आणि अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विकासाभिमुख धोरणांना पाठिंबा दर्शवत विटा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। विटा शहरातील सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाद्वारे शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। यामुळे विटा शहरात मोठी घडामोड घडली आहे। विटा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पकड अधिक बळकट झाली। मुस्लिम बांधव म्हणाले, आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करताना अभिमानाची भावना बाळगतो। आमदार सुहास बाबर आणि अमोलदादा बाबर यांनी मतदारसंघात केलेल्या विकास आणि विटा शहरामध्ये केलेला विकास यास प्रेरित होऊन आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश केला। विटा शहरात शांतता, सलोखा आणि विकास यांनाच आम्ही प्राधान्य देतो आणि शिवसेनेसोबत राहून हे काम अधिक वेगाने होईल असा आमचा विश्वास आहे। आजपासून आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेनेसोबत उभा आहोत। आमदार सुहास बाबर म्हणाले, मुस्लिम बांधवांनी माझ्यावर आणि आमच्या पक्षावर टाकलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे। विटा शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक समाजाचा सन्मान आणि सर्वांना न्याय देणं हे आमची ठाम भूमिका आहे। या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद वाढली आहे। विटा नगरपालिकेत परिवर्तन घडवण्याचा आमचा निर्धार आणखी दृढ झाला आहे। या प्रसंगी ताहिर मुजावर, सिराज मुजावर, धर्मेंद्र पाटील, शाहिद मुजावर, हाजी केसन मुजावर, सुलेमान मुजावर, जाफर मुजावर, उस्मान मुजावर, सलीम मुजावर, सूरज मुजावर, अमान मुजावर, फिरोज मुजावर, अमीर मुजावर, सलमान इनामदार, सोहेल पाटील, नईम पाटील, जुबेर मुलानी, सोहेल मुलानी, अन्सार मुलानी, रहमान शेख, रिजवान मुल्ला, दस्तगीर मुजावर, समीर मुजावर, जमीर मुजावर, रहीम मुजावर, जमाल मुल्ला, समीर मुल्ला, शाफिक मुल्ला, हसन खाले, सलमान जमादार, आकिब शिकलगर, जुनेद चिकलगर, सोहेल सय्यद, समीर मुल्ला, हुसेन मुल्ला, मोहम्मद मुलानी, शाहरुख शिकलगर, फिरोज मुजावर, बापू मुजावर, अयान मुल्ला, नवाब मुल्ला, अजहर पाटील आणि शाहनवाज मुल्ला यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वांच्या शब्दाला मान देऊन मी आज बयांच्या पक्षात मी प्रवेश करतोय आणि आमचे सर्व समाज बया खरं तर पोरांनी हा निर्णय माझ्या अगोदर घेतलेला। माझा वैयक्तिक निर्णय होता पण तो मी गुपित ठेवलेला होता। बयानं वगैरे माहीत होतं, पण पोरांनी काल असा निर्णय घेतला की आपल्याला जायचंच आहे आणि तुझा निर्णय आहे आणि माझा निर्णय तर पहिलाच होता की आता बयानीकडे आपल्याला जायचं आहे। मला ठीक आहे, आजच्याच आपण निर्णय घेऊन घेऊ आणि आमचे फक्त माफक अपेक्षा एवढ्याच आहेत की आमचा जो विश्वास तुमच्यावर आहे तो कायम असंच राहून दे आणि आमच्या सुखात दुःखात तुम्ही आमच्या पाठीशी सदैव तुम्ही ठामपणे उभं राहा आणि आमचं तुम्हाला हा शब्द आहे की आम्ही पण त्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही आणि 1 नंबरमधून जो विषय होता तो आम्ही ह्या इलेक्शनला तुम्हाला दावून देऊ की मुजावर कॉलनीची ताकद किती आहे, काय आहे। मी थांबतो, धन्यवाद। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।